नमस्कार मित्रांनो. आज सकाळी पेपर वाचत असताना एक बातमी वाचली. नितीन गडकरी यांचं स्टेटमेंट आहे. आपले जे केंद्राचे देशाचे परिवहन मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब, तर त्यांच्यावरती जेव्हा टीका होते की बरेच रस्ते अपूर्ण आहेत किंवा मुंबई पणजी हा जो हायवे आहे हा अपूर्ण आहे, तर त्यांचं म्हणणं आहे ह्याकरता तुम्ही मला दोष का देता. त्यांचं म्हणणं आहे की ठिकठिकाणी QR कोड लावण्यात यावा आणि संबंधित मंत्री, अधिकारी, कंत्राटदार यांची माहिती त्यातून त्या QR कोडमधून जनतेला मिळेल आणि जनता त्यांना शिवाय घालेल. तर गडकरीजी, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या ह्या वाक्यामध्ये एक फ्लॉ आहे. हा फ्लॉ कुठला आहे एक लक्षात घ्या. संविधान बनवलं 309 लोकांनी, पण आज संविधानाचं श्रेय कोणाला दिलं जातं तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना. कारण का? कारण घटना समितीचे ते अध्यक्ष होते. तसंच या देशामध्ये टोलची पॉलिसी कोणी आणली? तुम्ही. या देशाच्या परिवहन मंत्री कोण? तुम्ही. या सर्व प्रोजेक्टला पैसा कोण प्रोव्हाइड करतं? तुम्ही. जसं या देशाच्या संविधानाचं श्रेय डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना मिळतं. 309 लोकांनी मेहनत केली, ओके, बट डॉक्टर आंबेडकर हे घटना समितीचे प्रमुख होते, त्यामुळे सगळंजण त्यांनाच संविधानाचं श्रेय देतात. तसंच ह्या देशामध्ये रस्त्याबद्दल जे काय होईल त्याचं श्रेय सगळं तुम्हाला, श्रेय आणि अपश्रेय तुम्हाला. त्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाहीत. मला नवल या गोष्टीचं वाटतं की बरेच लोक नितीन गडकरींना पंतप्रधान पदाचं एक दावेदार समजतात आणि त्यांची इच्छा आहे नरेंद्र मोदींनी जावं आणि नितीन गडकरींनी पंतप्रधान व्हावं. माझं याच्या उलटं मत आहे. नितीन गडकरी आत्तापर्यंत कधीही नेतृत्वामध्ये नव्हते. त्यांनी ऑलवेज सेकंड इन कमांड होऊन आदेश आला की त्याप्रमाणे काम केलेलं आहे. म्हणजे ही इज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर, ही इज नॉट अ गुड लीडर. हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या कित्येक भाजपाच्या मित्रांना किंवा संघाच्या मित्रांना हे ऐकून वाईट वाटेल, राग येईल आणि कित्येक माझे जे शत्रू आहेत, वैचारिक शत्रू, मग ते काँग्रेसी असतील, इस्लामी असतील, नवबुद्धिस्ट असतील, या लोकांना आनंद वाटेल की एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला शिव्या घालतोय किंवा त्याचा विरोध करतोय. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. बघा, नरेंद्र मोदींनी जेव्हा नितीन गडकरींकडे हे मंत्रालय दिलं, त्याचा पूर्ण निर्णय घ्यायचा अधिकार नितीन गडकरींकडे. त्यांनी सगळ्यात मोठा जो घोळ घालून ठेवलेला आहे हा तो E20 पेट्रोलचा. त्यांची इच्छा आहे की जे काही युरोपमध्ये चाललेलं आहे ते सगळं भारतामध्ये राबवायचं. आपण युरोपसारखे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देऊ शकताय का? युरोपने तिकडे Euro 7 लॉन्च केलं की तुमची तर घाई झाली, भारत 7 लॉन्च करा. युरो तिकडं BS6 लागू केलं की तुम्ही तर लगेच Euro 6 लागू केलं युरोपमध्ये की तुम्ही भारतामध्ये BS6 लावला. लोकांची वाट लावली, लोकांच्या पैशाची वाट लावली. मध्यंतरी दिल्लीमध्ये गोंधळ झाला, लोकांनी त्यांच्या गाड्या स्वस्तामध्ये विकल्या, करोडोच्या गाड्या, आणि परत तुम्ही मला नाही आम्ही तुम्हाला एक्सटेन्शन देऊ. ह्या नुकसान जबाबदारी कोणाची? तर परिवहन मंत्रालय सर्व असल्यामुळे याची जबाबदारी तुमचीच आहे नितीनजी. तुम्ही ती जबाबदारी दुसऱ्यावर टाळू शकत नाही. का तुम्ही कायदा करत नाहीत की जर एखाद्या रस्त्यावरती खड्डे आढळले आणि ते खड्डे जर कोणी रिपोर्ट केले तर त्या कंत्राटदाराला दंड होईल? कारण कंत्राट तुम्हीच घेता, तुमचेच कच्चे बच्चे घेतात. तुम्ही करा ना, तुम्ही काम करा, एक कायदा करा की एखाद्या रस्त्यावरती जर मोठा खड्डा असेल किंवा एखाद्या टोल नाक्यामध्ये समजा 10 खड्डे असतील तर त्याचा टोल घेतला जाणार नाही किंवा त्या कंत्राटदाराला दंड होईल, शिक्षा होईल. ते तुम्ही करणार नाहीत. तुम्हाला युरोपसारख्या लोकांकडनं तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत, पण युरोपसारख्या तुम्हाला सुविधा द्यायच्या नाही आहेत. युरोपमध्ये लोकांना ऑप्शन आहे, मला जर इथेनॉलचं मला पेट्रोल नको आहे तर मी का म्हणून जबरदस्ती करून घ्यायचं? सगळ्यात महत्त्वाचं एक गोड गैरसमज आहे की इथेनॉल पिकवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. मी पण एक शेतकरी आहे, मी पण ऊस पिकवला होता, मला 1 रुपयाचाही एक्स्ट्रा फायदा झाला नाही. त्यावेळी मागच्या वर्षी जो 2700 रुपयाचा भाव होता, पुढच्या वर्षी मला 2750चा भाव मिळाला.
जो सगळ्यांनाच मिळाला. त्यामुळे मला काही फायदा झालेला नाही आहे. त्यामुळे इथेनॉलमुळे 25% इथेनॉल मिक्स केल्याने शेतकऱ्यांना फायदा होता, हा गोड गैरसमज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नितीनजी, जे तुमचं चुकतंय, जे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला ऑप्शन देत नाही आहेत. आता मी तुम्हाला गंमत सांगतो. जेव्हा मी कमवायला लागलो, बराच काळ गेला, तोपर्यंत भारतामध्ये पेट्रोलियम प्रोडक्टवरती सबसिडी होती. ऐकता नितीनजी आणि मोदीजी, तुम्ही पण, ज्यावेळी भारतामध्ये पेट्रोलवरती सबसिडी होती तोपर्यंत आपण मान्य करू शकतो की भारत सरकारने 100 अब्ज डॉलरचं तेल विकत आणलं आणि त्यांना ते भारतीय लोकांना प्रोव्हाइड करायला 10 अब्ज डॉलरची सबसिडी द्यावी लागली. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना ते विकून 90 अब्ज डॉलरच मिळाले, 10 अब्ज डॉलरचा तोटा झाला, तर ती गोष्ट मान्य आहे. आज मला सांगा की आज कुठल्याही पेट्रोलियम प्रोडक्टवरती, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, गॅस, कशावरतीच सबसिडी उपलब्ध नाही. मार्केटप्रमाणे रेट कस्टमर देतो. मग मला सांगा की जर मी मार्केटप्रमाणे रेट देतोय तर मार्केटप्रमाणे मला सुविधा का नाही मिळायला पाहिजेत? याचं उत्तर तुम्ही द्याल का नितीनजी? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जेव्हा भारत सरकार 100 अब्ज डॉलरचं क्रूड ऑइल इम्पोर्ट करतंय, त्यावेळी ऑन अन ॲव्हरेज 50% टॅक्सेस लागतात. म्हणजे 100 अब्ज डॉलरच्या खरेदीवरती 150 अब्ज डॉलरचे त्यांचं इन्कम होतं सरकारचं, आणि ते पैसे आम्ही देतो खिशातून आमच्या. म्हणजे तुम्ही लॉसमध्ये नाही आहेत, तुम्ही 50 अब्ज डॉलरचा तुम्ही प्रॉफिट कमवताय. मग मला सांगा, त्याचे पैसे आम्ही भरतोय, सगळं आम्ही करतोय, तर तुम्ही बोंब का मारता? भारताचा पेट्रोलचा खर्च वाढला, हे वाढला, ते वाढला. अरे पैसे तर आम्ही देतोय ना, तुमच्या खिशातून पैसे चाललेत का? नाही चालले. मग तुम्ही आम्हाला चुत्यामध्ये का काढताय? तुम्ही सबसिडी दिली आणि तुम्ही आम्हाला म्हणताय आम्हाला नुकसान होतंय, तर गोष्ट मान्य आहे. अहो, तुम्ही 100 अब्ज डॉलरचं इम्पोर्ट करताय आणि त्यातनं तुम्ही 150 अब्ज डॉलर कमवताय. तर आमची इच्छा आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथेनॉल, त्यानंतर आयसोब्युटेनॉल, जे तुम्ही आता म्हणताय डिझेलमध्ये मिक्सअप करणार, आम्हाला अशी भेसळ नको आहे. आम्ही त्याचे पैसे रोकडा खटाखट मोजतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी नरेंद्र मोदी पण डोळे झाकून बघतायत. याचा अर्थ नरेंद्र मोदींचं पण नितीन गडकरीच्या या वागण्याला समर्थन आहे. तुम्ही जे म्हणताय की हा जो पैसा जमा होतो त्यातून भारताची सुरक्षा होते, सगळं मान्य, तुम्हाला सॅल्यूट आहे त्याकरता. 100% सॅल्यूट आहे. तुम्ही देशाची सुरक्षितता मजबूत बनवली, आर्मी मजबूत बनवली, पाकिस्तानला घोडे लावले, बांगलादेशला घोडे लावले, सगळं मान्य आहे. पण आम्हाला सुविधा का मिळत नाहीत? आणि जर सुविधा देऊ शकेल ना, दंडाची तरतूद का नाही आहे? द्या ना, मी तुम्हाला कमीत कमी 1000 फोटो काढून देतो, इथं खड्डा, इथं खड्डा, विथ GPS लोकेशन, लॉंगिट्यूड, लॅट्यूड देऊन तुम्हाला देतो. तुम्हाला जर युरोपसारख्या आमच्याकडनं तुम्हाला जर आमच्याकडे पैसे घ्यायचे असेल तर युरोपसारख्या सुविधा पण द्या साहेब. आणि तुमचं मंत्रालय आहे तर तुम्हीच जबाबदार आहात. दुसऱ्यावरती ढकलू नका, फंड रिलीज करू नका, गुन्हे नोंदवा, तुरुंगात टाका. ते तुम्ही करणार नाही आणि मग तुम्ही आभाळ हेपळणार, मला लोक शिव्या घालतात, मला लोक शिव्या घालतात. साहेब, पैसे छापताय, खा की शिव्या थोड्या, सुविधा तर द्या. आणि निघाले तुम्ही पंतप्रधान व्हायला. पटलं असेल तर जरूर लाईक करा. नितीन गडकरी परत जाईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त फॉलो करा. यूट्यूबवरती बघताय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.